नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीम उद्योग मध्ये स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपली जी आहे ती स्पिनिंग स्टेज आलेली आहे. आपल्या बॅचला येऊन 17 दिवस झाले आहेत. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना असे प्रॉब्लेम असतात की स्पिनिंग स्टेजला येण्याच्या अगोदर की आपल्याला पाला कमी पडतो. तर पाला कमी पडल्यानंतर हा सेरी संपूर्ण याचा आपण कशा पद्धतीने स्प्रे घेतला पाहिजे, त्यानंतर आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट 100% येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पाल्याची कमतरता असते तर ती जाणून घेऊन आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे हा सेरी संपूर्णाचा स्प्रे घेतल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 फिडिंग आपल्याला पाला आपल्या शेतामध्ये शिल्लक असला पाहिजे. त्यानंतरच आपण याचा परफेक्ट असा यूज झाल्यानंतर आपल्याला त्याचा 100% रिझल्ट येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आता सेरी संपूर्णाचा यूज करत असतो तर त्याचा यूज कशा पद्धतीने करायचा, याचं प्रमाण किती असावं. तर आपल्याला हा जो संपूर्ण आहे तर याचं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे 1.5 लिटर पाण्यासाठी एक बॉटल, म्हणजेच 50 DAP साठी ही एक बॉटल आपल्याला वापरायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला वापरते वेळेस कोणती दक्षता घ्यायची आहे. तर वापरते वेळेस आपल्याला काय करायचं आहे की संपूर्ण जे फिडिंग आहे ते फुल फिडिंग द्यायचं, म्हणजे 2, 3, 4 फांद्यात जे तुमची रेग्युलर पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला फिडिंग द्यायची आहे. ती फिडिंग दिल्यानंतर तो जो पाला आहे तो 50% आळ्याने खाल्ला पाहिजे. म्हणजेच जे काय आपल्या खालच्या बाजूच्या थराच्या म्हणजे काटक्यामध्ये ज्या बसलेल्या आळ्या आहेत त्या संपूर्ण वर येतील आणि त्या आपल्या संपूर्ण आळ्यांना हा जो संपूर्णाचा स्प्रे तो दिल्यानंतर तो पाला आहे तो खायला भेटला पाहिजे. त्यानंतरच आपल्या आळ्यांना तो 100% रिझल्ट येणार आहे. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत कोणती की आपली आळी आता स्पिनिंग स्टेज आहे, म्हणजे सॅम्पल आलेला आहे, म्हणजे धागा सोडण्याच्या स्थितीमध्ये आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की 1% ज्यावेळेस धागा सोडायला आळी चालू करते त्यावेळेस आपल्याला हा जो संपूर्णाचा स्प्रे जर घेतला तर तुमच्या 3ऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला वाट बघायची गरज नाही. तुमच्या 2ऱ्या दिवशी ही स्पिनिंगला सर्व आळी आहे ना ते वर चंद्रिकेवरती चढणार आहे. तर त्याही पद्धतीमध्ये 50% पाला संपल्यानंतर आपल्याला हा जो स्प्रे तो हा स्प्रे द्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही स्प्रे दिला तर आपल्याला 100% रिझल्ट येणार. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला सेरी संपूर्ण याचा बेस्ट रिझल्ट भेटत नाही. तर ही जर तुम्ही मेथड वापरली तर भविष्यामध्ये तुम्हाला सेरी संपूर्णाचा अगदी 100% रिझल्ट येईल, हे आमची हमी लागेल. तर शेतकरी मित्रांनो, सेरी संपूर्ण वापरला आपण तर याच्या पाठीमागचे फायदे कोणते. सेरी संपूर्ण जर आपण वापरला तर आपल्याला 3 दिवस आपल्याला आळीची वाट पाहावी लागत नाही, म्हणजे सर्व कोश हे एक समान आणि एका दिवशी म्हणलं तरी 2 दिवसामध्ये संपूर्ण कोश 100% हे जे आहे ते आपले पूर्ण होतात. तर ही एक पद्धत तुम्ही यूज करू शकता आपल्या रेशीम उद्योगामध्ये आणि आपल्या उत्पादनामध्ये 100% फरक पडेल. काय होतं की भविष्यामध्ये आपण जो सेरी संपूर्णाचा यूज करते वेळेस काय होतं की व्यवस्थितरित्या आपण ही जर मेथड वापरली नाही तर पाठीमागे ज्या राहतात आळ्या तर त्यांचे 3 ते 4 दिवसानंतर कोश बनवायला घेतात आणि त्यामुळं आपला जो माल आहे तो काय होतो पोचट गावणं किंवा असा एकदम दबत असलेला माल गावणं किंवा कोश गावणं, याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट होते आणि आपल्या उत्पादनामध्ये घट जर झाली तर 100% आपण आपल्याला जो रिझल्ट पाहिजे किंवा जितका अवरेज पाहिजे तितका आपण मिळवू शकत नाही. तर अशा पद्धतीनं हा सेरी संपूर्णाचे 2 मेथड आहेत, हे तुम्ही तुमच्या रेशीम बागेमध्ये किंवा रेशीम शेडमध्ये उपयोग करून अशा पद्धतीनं हे तुमची काय सक्सेस करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.